तर हे डॉक्युमेंटरी सुरू आहे आमची कवठे महाकाळ पासून. आम्ही आजच आलेलो आहोत ट्रिपवरून. असं आम्हाला वाटलं होतं की पाण्याचा पाऊस पडत, पण इथं सँड माउंटेनचा म्हणजे तुफान सुरू आहे. काय सांगा, काही लक्षणं तुम्ही पण पहा या माउंटेन ड्यू. हे असं पहिली वेळा पाहायला गेलो आम्ही. विचारू सुशील सरला की कसं वाटतं तुम्हाला इकडे यावं सर. जरा या बोका जळ झालाय, डोळ्यात माती गेल्या, उडून चाललेलो सुशील सर आता धरल्यात पोरं. असं म्हणणं आहे आमच्या सुशील सर. त्यांच्या खिशात चिल्लर टाकले म्हणून त्यांनी जागेवर आहे, नाही तर त्यांनी उडून गेले असतात. याच्यावर आपण थोडेसे टिप्पणी द्यावं का, कसं चालू आहे तुमचं. आता काय सांगायचं, हे कवठेमहाकाळ काळमधलं मातीचा दुकान आहे. आणि इकडं तुम्ही पाहू शकता, कॅमेरामॅन थोडे तिकडं फोकस करा. आणि तिकडं बघा, तिकडं काहीच दुरुस्त दिसेना. असलं झाले की सगळं कवठेमहाकाळ शहर सगळं रेतीला तुफानमध्ये झाकून झालेलं आहे. आणि इथं झाडं पाहू शकता तुम्ही, त्यातलं वाटलेलं आहे. म्हणजे तुम्ही खाऊन लक्षात घ्या की जास्त बोलू नका होते. ठीक आहे ठीक आहे, तुमचं मत सांगा. तुमचं मत सांगा थोडंसं. कसं वाटतंय तुम्हाला. काय सांगायचं. होय. डोळे गेले राव. मी याकडे कॅमेऱ्यात आणखी काही त्यांच्या तोंडापाशी द्या, काय बोलू शकत नाही. त्यांच्या तोंडात द्या माईक. तर आम्ही विराज सरला विचारू. असं ऐकण्यात आलं आहे की पीके आलेला आहे, तुम्हाला घ्यायचं असला तो पडा तुम्ही माउंटेन ड्यू घ्या. मिर्जाले आणि जादू पीके दोन्ही सोबत आम्ही आलेले आहे. सगळ्यांचा आवाज रेकॉर्ड करून वर जाणार आहे घेऊन रेडिओ ऐकायला. आम्ही ऐकलं होतं की तुम्ही देवाला गाणं म्हणलं होतं. हे आमचे डब्या उडल्या गेलेल्या आहे इथं. तर हे डॉक्युमेंटरी मी इथंच एंड करतो. माझ्यासोबत लागून राहा, बने रहिए, सतर्क रहिए. जय हिंद, जय भारत, जय श्रीराम.